महाशिवरात्री महोत्सवानिमित्त सोमेश्वर देवस्थानाची सर्वात मोठी पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लाखो भाविक जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक भाविक कुणीही उपाशी राहू नये, ज्यांना उपवास आहे याच्यासाठी भाविक जे आहेत ते फराळाचं वाटप वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करत असलेलं पाहायला मिळते। माझ्यासोबत बरंच काही भाविक ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत। किती वर्षापासूनची पालखीची परंपरा आहे? आमच्या कळण्याच्या आधीपासून नाही, आमच्या कळण्याच्या आधीपासून नाही। मला एक सांगा, हा जो उत्साह आहे ही महाशिवरात्री किती महिन्यापासूनची उत्सुकता असते? ही कमी परंपरा आमची ही म्हणजे आमच्या दादांच्या माझ्या आजोबांच्या आधीपासून ही प्रथा आहे। म्हणजे सांगता येत नाही, असं 200-300 वर्षापासून प्रथा आहे। आणि आम्ही आमच्या या पालखीची जी हे करतो ते आम्हाला कमीत कमी 15-20 दिवस आम्ही सगळे गावकरी तयार करतो, खूप पोचतं। आणि आज आमच्यासाठी एवढा मोठा सण असतो की जशी दिवाळी तशी आमच्यासाठी आज महाशिवरात्र असते। सगळे नवे कपडे घेणं। किती भाविक सहभागी होतात आणि गाभाऱ्यामध्ये जे आहे ते वैद्यनाथाच्या किती भाविकांना एंट्री दिली जाते? या सोहळ्यामध्ये गावातील बाल, वृद्ध आणि गावातून बाहेर दिलेल्या मुली हे सर्व पाहुणे हे ते सर्व हजारो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। आणि वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कमीत कमी 100 ते 200 भाविकांना मध्ये दर्शनासाठी प्रवेश दिला जातो। आणि हा दिवस आम्ही महाशिवरात्रीचा पूर्ण वर्षाच्या नंतर कधी येईल ह्याची उत्सुकतेने वाट पाहत असतो। 200 ते 250 जे भाविक मध्ये सहभागी त्यांना मानानं मध्ये घेतलं जाते, मात्र त्यांना कोणकोणतं काम दिलं असतं? ते भाविक टाळकरी असतात, विनेकरी असतात आणि पताकेदारी असतात। आणि जे सोबत जे आहेत भाविक त्यांना मध्ये प्रवेश दिला जातो। प्रत्येक ठिकाणी पाहिला गेलं तर दादा, जे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला भाविक आहे कुणी उपाशी राहू नये, प्रत्येक ठिकाणी फराळाचं वाटप केलं जात आहे। हे पूर्ण प्रत्येक गल्ल्याने आहे किंवा दुकानाने प्रत्येक लोक वाटप करतात असंच? इथून तिथून आपापली जे परंपरा जिरवाडीची, तर हजारो ठिकाणी देवाच्या फराळाची व्यवस्था केली जाते भावी भक्तासाठी, पाण्याची याची। या ठिकाणी पाहिलं गेलं तर दादा काय म्हणजे किती लोक याच्यामध्ये सहभागी असतात? कमीत कमी 50,000, 60,000, 1 लाखापर्यंत भाविक भक्त सहभागी आहेत या उत्सवामध्ये। देवल कमिटीच्या माध्यमातून जे आहे काही तयारी वगैरे केली जाते, ह्या कमानी काही ठिकाणी लावण्यात आलेल्या कमानी ह्या देवल कमिटी नाही, त्यांनी जे दुकानदार आहेत ज्यांना देवावर श्रद्धा आहे ते आपल्या दुकानासमोर फळाचे स्टॉल, कोल्ड्रिंक्सचे स्टॉल, आपले रसना म्हणा, रस म्हणा, ज्यूस म्हणा, चिक्कू फळे वगैरे, खिचडी वाटप हे सर्व आपापल्या स्वखुशीने भावी भक्तांसाठी करतात। आणि मला एक सांगा, जे पालखी इथपर्यंत आणण्याची सेवा जे कंटिन्यूमध्ये करते, याच्यामध्ये कंटिन्यू लोक सहभागी होतात का पालखीला खांदा वगैरे देण्यासाठी? हां, कंटिन्यू बारीबारीनं सर्वच भाविक आमचे करतात। गावकरी आमचे सगळेजण, एकदा मी एकदा हे असे सगळेजण टोटल गावातले। आणि बहिणी सगळ्याच्या आलेल्या असतात, ज्या बहिणी असतात कुठंही दिलेल्या असल्या देशात तरी त्या आज इथं येतातच जिरेवाडीमध्ये। आणि इथून वैद्यनाथाला भेटायला जातातच, कारण वैद्यनाथ मोठा भाऊ आहे आणि सोमेश्वर बारका भाऊ आहे। त्याच्यामुळे ही आमची पालखी गेल्याशिवाय पूर्णपणे आमची वर्षातून एकदाच जाते। कलश डोक्यावर घेतलेल्या किती महिला याच्यामध्ये आता महिलेचं सगळ्यांचा नवस असतो, कुणाचा लेकरू व्हावं, कुणाला काहीतरी व्हावं, कुणाचं जरा नोकरी लागावं, हे सगळे नवस बोललेले असते। ते नवसामुळं काय असते, सगळ्यांनी हांडे घेतलेले असतात। कुणाचा हांडाच कुणाचा असतो, कुणी दरवर्षी झाडीतो। पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। प्रत्येक एकीकडे पाहिलं गेलं तर ज्या बाजूनं ह्या महिला भाविक उभा टाकलेत त्यांना आतुरता लागली की सोमेश्वर या देवस्थानाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ते येत आहेत। मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यधनु मीडिया, बीड, परळी।